रुपाली चाकणकर यांची अशोक खरात प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमासमोर प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणात आपले कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांच्यासोबत कोणताही आर्थिक संबंध नसल्याचं सांगत गुवाहाटी दौरा हा वैयक्तिक आणि धार्मिक दर्शनासाठी झाल्याचं म्हटलंय। तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक गोष्टी अफवा असल्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान अशोक खरात प्रकरणात ईडीने चौकशीचा वेग वाढवला असून आर्थिक व्यवहार, ट्रस्ट आणि कथित बनावट खात्यांच्या तपासावर भर दिला जातोय। यापूर्वी एसआयटीने रुपाली चाकणकर यांची अनेक तास चौकशी केली होती। खरं तर जेव्हा जेव्हा चौकशीला बोलवलं त्यावेळेस आम्ही उपस्थित राहिलेलो आहे। या अगोदर अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेलेला आहे, चुकीच्या बातम्या पसरवल्यात, ते मला आवर्जून सांगायचंय। ज्यावेळेस मला आणि माझ्या फॅमिलीला बोलवलं गेलं, अगदी किंबहुना शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये माझी बहीण आणि पुतण्या आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी पाहिली आणि नोटीस मिळण्यापूर्वी 3 दिवस अगोदर गेलो होतो आणि पूर्णपणे सहकार्य आम्ही या तपास यंत्रणेला केलेलं आहे। मीनाक्षी, आवर्जून सांगायचं म्हणजे ही 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे। याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली, ज्याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता। पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते। खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाही। काय विचारले गेले होते, काय नेमके प्रश्न विचारले गेले होते? मला असं वाटतं सगळ्याच अहवालामध्ये जे काही पुढे तपास होईल त्या तपासामध्ये काय प्रश्न होते हे समोर येतील। खरं तर आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातच प्रश्न होते, पण आर्थिक व्यवहारच कुठं नसल्यामुळे त्यांना काही बाकीचे प्रश्न उद्भवले नाही। एसआयटी आणि ईडीचे प्रश्न काही सेम होते का? असं काही एसआयटीचे प्रश्न वेगळे होते, ईडीचे प्रश्न वेगळे होते आणि या तपासाला त्यांना उत्तम प्रकारे आम्ही सहकार्य केले। इथून पुढेही कधी त्यांना सहकार्य लागलं आता अजून तसं काही सांगितलेलं नाही। प्रतिभाताई आणि त्यांच्या देखील यामध्ये ईडीची चौकशी झालेली आहे। काही बँकेमध्ये पैसे जे आहेत ट्रान्सफर झाल्याचं समोर आलेलं आहे, तर हा थेट व्यवहार आहे असं कळतंय। मी यापूर्वी सुद्धा एक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं, आज देखील आवर्जून सांगते। समता पत संस्थेमध्ये जे प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाची जी खाती खोलली गेली ती बनावट खाती होती। त्यामध्ये ही दोघं कधीही समता पत संस्थेत गेली नव्हती, त्यांना समता पत संस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। त्याच्यामध्ये त्याचा ओटीपी हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पत संस्था आणि अजून एक पत संस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत। त्याच्यामुळे ही जी खाती आहेत ती खोटी आहेत। आमचा कोणताही आर्थिक व्यवहार हा खराशी संबंधित नाही आणि कोणताही जमिनीचा व्यवहार। गुवाहाटीला तुमचा पहिली गोष्ट, गुवाहाटीचा जो फोटो तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये हा फोटो जो आहे तो माझ्या फॅमिली सोबत, खरातची फॅमिली आहे। दुसरी, माझ्या कुटुंबाने कधीही दर्शन केलेलं नव्हतं आणि त्यावेळेचा आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरुबरोबर जर दर्शन करता आलं तो आध्यात्मिक भाव म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो आणि तिथं सोबत आम्ही दर्शन घेतलं होतं। त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास त्यांच्या लोकांसमवेत होता। खरात अनेक लोकांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर तिथे आलेला होता। त्याच्यामुळे आपण दर्शनाला अनेक ठिकाणी जातो, तो एक आध्यात्मिक भाव होता। 17 तारखेला अरेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की तो आरोपी आहे। तोपर्यंत खरं तर आपण पाहताय अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर हे त्याला गुरु मानत होते, दर्शनासाठी जात होते। तीच आमची भावना होती आणि एक प्रामाणिक श्रद्धा आम्ही ठेवली होती, त्याच्यामुळे साहजिक तो एक श्रद्धेचा भाग होता।
नागपूरच्या समर्थ नगर परिसरात बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णालय चालवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी धंतोली पोलिसांनी डॉक्टर सतीश सोनार यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। महापालिकेच्या आरोग्य विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीत बनावट कागदपत्राच्या आधारे रुग्णालयाची नोंदणी घेण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। तसेच नर्सिंग होम नोंदणी अधिनियमाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले। या कार्यवाहीनंतर शहरातील खासगी रुग्णालयाच्या नोंदणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। महापालिकेकडून आता व्यापक तपासणी मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे। काल दिनांक 13/5/26 रोजी नरेंद्र भाईराव अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका नागपूर यांनी पोलीस स्टेशन येथे डॉक्टर सतीश सोनार जॉईंट मेड केअर क्लिनिक समर्थनगर अजनीस चौक यांच्यावर तक्रार दिली की निखिल गुटले यांनी त्यांच्याविरुद्ध सहसंचालक आरोग्य सेवा व महानगरपालिका यांच्याकडे त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकार नसताना ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहे व पेशंटवर उपचार करीत आहेत अशी तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सहसंचालक आरोग्य सेवा व वैद्यकीय अधिकारी मनपा नागपूर यांच्या नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने डॉक्टर सोनार यांचे सदर तक्रारीबाबत चौकशी करण्यात आली असता त्यामध्ये डॉक्टर सतीश सोनार यांना अंतरुग्ण म्हणून उपचार करण्याचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना त्यांना जे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे नर्सिंग होम नोंदणी अधिनियमान्वये त्यात हाडाफोड करून ते पेशंटवरती त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार करीत होते अंतरुग्ण म्हणून असे दिसून आले। त्यावरून डॉक्टर नरेंद्र गैरवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर सतीश सोनार यांच्या विरुद्ध कलम 318, 2, 336, 2, 3 तसेच 340 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यात कलम 6 नर्सिंग होम नोंदणी अधिनियम लावण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे, OPDचं सर्टिफिकेट आहे, पण त्यांनी त्यात अंतरुग्ण म्हणून त्याच्यात खाडापोड करून त्याच्यात 10 बेडचं त्यांना प्रमाणपत्र आहे वैद्यकीय व्यवसाय करण्याचं असं नमूद केलेलं आहे। तोडफोडीचं वगैरे प्रकरण काही असं नाही घडलेलं। आजच्या महाराष्ट्र बुलेटिन या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।